हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. अहो, पैसा आपल्याला आनंद, सुख देऊ शकतो का? का विचारते म्हणजे बरेच लोक म्हणतात, अहो पैसा काय, पैसेनं काय अमुक मिळते का, पैसेचे मागे का पळता. आपण ऐकलं असेल. एवढेच काय, लोक म्हणतात पैसा असेल तुम्ही औषधं घेऊ शकाल, पण तुम्ही आरोग्य काही घेऊ शकत नाहीये. पैसेमुळे चांगली गादी घेऊ शकाल, पण चांगली झोप मिळू शकणार नाहीये. पुस्तकं खरेदी कराल, पण ज्ञान काही खरेदी करू शकणार नाहीये, असं म्हणताना आपण ऐकलंय. मग पैसा खरंच आपल्याला सुख, शांती, समाधान देते का? हे बघा, पैसा देईल नाही तर आपण विषय आधी बाजूला ठेवूया. पण पैसा नसला की आपलं जीवन अतिशय दुःखमय होणार आहे, हे मात्र नक्की. का? पैसा नाही म्हणजे तुम्ही चांगलं घर घेऊ शकत नाही, चांगलं खायला प्यायला घेऊ शकत नाही, मुलांना चांगले शाळेत पाठवू शकत नाही. पैसा नसला की आपले जीवनात जास्त काही सुख मिळणार नाही, हे मात्र नक्की. आज हे बघा, एवढी गरमी आहे बाहेर, तरी आपले फॅन चालू आहेत, एसी चालू आहे, त्यामुळे आपण शांतपणे अगदी मस्त आपल्या खोलीत बसलेलो आहोत. हे कशामुळे चालू आहे? हे पैसा लागतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पैसा एक सपोर्ट सिस्टम आहे. हो, सपोर्ट सिस्टम आहे. पैसा असला का नाही, आपण खूप काही गोष्टी बेटर करू शकतो. पैसा असला, तुम्ही चांगल्या ठिकाणी तुमच्या मुलाला ऍडमिशन घेऊ शकता, मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकता. हो, त्यामुळे मी असं म्हणत नाही खूप पैसा पाहिजे, पण बिलकुल पैसा नाही असं सुद्धा उपयोगाचं नाही. आपलं जीवन दुःखमय, कष्टमय करते. तर एवढी गरिबी असू नये. म्हणून प्रत्येकानं ॲटलिस्ट आपलं लाईफ सुखी, समाधानी आणि आनंदी बनवणे पुरतं तरी पैसा मिळवायला पाहिजे, आणि पैशाची गरज आहे. हो, पैसा तुम्हाला पुस्तकं घेऊ शकते, ज्ञान देऊ शकत नाही म्हणतात, पण ते पुस्तकामुळे तुम्ही ज्ञान घेऊ शकता का नाही? म्हणजे ती पुस्तकं तुम्ही घेऊ शकला, त्यामुळे तुम्हाला ज्ञान मिळालं. ओके, पैसा तुम्हाला काय आरोग्य तुम्ही विकत घेऊ ठीक आहे, पण पैसा असल्यामुळे तुम्ही चांगले दवाखान्यात जाऊ शकता, चांगल्या काय म्हणणे गोष्टी, चांगलं ट्रीटमेंट घेऊ शकता. आता साधं मी एक्झाम्पल सांगते. आपले अगदी रिस्पेक्टेबल नेते महाराष्ट्रातले माननीय शरदराव पवार, आता आज 85व्या वर्षी सुद्धा ते एवढे हेल्दी आहेत. हेल्दी म्हणते मी. हे कशामुळे? हीच अवस्था त्यांना जे काही झालेलं आहे, तर एखादा गरीबाला व्हायचं, तो गरीब एवढी वर्ष असं व्यवस्थितपणे राहू शकला असता का? नक्की नाही. का? आपल्याकडे पैसा असला की आपण चांगलं
चांगल्या प्रकारे चांगले दवाखान्याला जाऊ शकतो, चांगलं औषध पाणी करू शकतो. त्यामुळे पैसा हा गरजेचा आहे. आता किती पैसा पाहिजे हे इट डिपेंड्स ऑन अस. म्हणजे ग्रीड असू नये. पण आपल्याला हे बघा, इवन देवाची पोथी विकत घ्यायची, भगवद्गीता असेल तर कुराण असेल, बायबल असेल, काही देवाची पुस्तकं तुम्हाला विकत घ्यायला सुद्धा पैसे लागतात ना. काही फ्रीमध्ये मिळत नाहीये. म्हणजे पैसा एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू दे, पैसा आपला सपोर्ट सिस्टम आहे. तर एक काय म्हणेन मी, रियालिटी ऑफ लाईफ आपण बघायला गेलो का नाही, पैशाची गरज आहे. पहिल्यांदा पैसा मिळवा आणि नंतर बोला तुम्ही पैसा काही हॅपीनेस घेऊ शकत नाही, पैसा काय काय. हे बोलणारा कोण असतो हे बघा तुम्ही नीट. असं कोणी बोलताना ऐकलात की? ज्याच्या हातात पैसे नाही, जो गरीब आहे तो बोलतो हा. पैसेवाले कधी हे बोलणार नाहीत का? म्हणजे त्यांना माहित आहे आपल्याकडे पैसा असला, ओके, तुम्ही मोठा एखादा कारखाना उघडू शकता, तिथे हजारो लोकांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकता. म्हणजे पैसा इट इज ऑल्सो ए पॉवर. पॉवर आहेत. पैसा तुमच्याकडे असला की तुम्ही बरेच लोकांना बऱ्याच काही गोष्टी देऊ शकता. त्यामुळे कधी पैसेला नावं ठेवू नका. त्याचे ऐवजी हा विचार करा, पैसे नसलेले लोक, त्यांचा लाईफ बघा किती मिझरेबल आहे. ते चांगले दवाखान्याला जाऊ शकत नाही, चांगलं औषध पाणी घेऊ शकत नाहीये. त्यामुळे पैसा एक आपलं स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आहे. एवढंच कशाला, आपण आजूबाजूला जरा विचार करा. एखादा पैसेवान माणूस आणि पैसा नसलेला गरीब माणूस एकत्र जातात एका ठिकाणी. त्यांचं रिलेशन सेम असते, पण त्यांचं आदरातिथ्य कसं होते, कोणाला वेलकम छान पैकी केलं जाते आणि कोणाकडे दुर्लक्ष केलं जाते. जरा विचार करा ना. मग पैसा महत्वाचा आहे का नाही? हो, मी परत म्हणते, पैसा हे आपलं सपोर्ट सिस्टम आहे. मनी इज अवर सपोर्ट सिस्टम. सो डोंट ब्लेम मनी. पैसा नाही, पैसा अमुक काय करते, पैशाच्या मागे जाऊ, पैसे असलेली माणसं खराब असतात असं लोक म्हणतात का नाही? त्या लोकांचे जवळ कधी पैसा येणार नाही, हे लक्षात ठेवा. हे बघा, एका कुत्र्याचे पिल्लावर सुद्धा तुम्ही प्रेम केलात की त्या कुत्र्याचं पिल्लू तुमच्या जवळ येते. मग पैसा तरी म्हटलं मी पॉवर आहे. त्यामुळे तुम्ही पैसेवर प्रेम केला तर पैसा तुमच्या जवळ येणार. आणि पैसा आपल्याला खूप काही देते. मी सांगितल्यासारखं पैसा असला की तुम्ही चांगले दवाखान्यात जाऊ शकता, चांगलं ट्रीटमेंट घेऊ शकता, तुमचे मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकता, चांगले कपडे, चांगले घरात राहू शकता, खायला चांगले प्रकारचं अन्न तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे पैसेला कधीच नावं ठेवू नका. हे एक आपलं खूप स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आहे. त्यामुळे पैसा आपल्याला आनंद देऊ शकतो का? उत्तर काय असणार? नक्की देऊ शकतो. पण आपल्याला कसं वापरायचं तर काय करायचं हे कळायला पाहिजे. नुसतंच पैसा पैसा म्हणून तुम्ही साठवून ठेवलात आणि तो काही वापरला नाहीत, काही त्याचा उपभोग घेतला नाहीत, चांगले कपडे घेतले नाहीत, कुठे
हिंडायला फिरायला गेला नाहीत, कोणाला मदत केली नाहीत की तुम्हाला आनंद मिळणार नाही. पण आपल्याला आनंद मिळण्यासारखा आपण पैसेचा कसा वापर करायचा हे पण आपल्याला कळेल. ते पैसा काय आहे? इट इज ए सपोर्ट सिस्टम, दॅट टू गुड सपोर्ट सिस्टम. So we have to love it. Have a good day.